आता सरळ ऑफिसमध्ये जाऊया, मग बघू. आता इथे आणखी इश्यू नको. बघितलंस ना कुठून आली ते? ती दामलेंकडेच राहते शनाया. ती गुरुकडे आलेली नाहीये राहायला. ओके हो यार, मी गॅरीवर उगाच डाऊट घेतला ना. चिडला असेल आता माझ्यावर खूप. आय मस्ट से सॉरी टू हिम. हो हो ठीक आहे, पण तू आत्ता नको सॉरी म्हणू. तू ऑफिसला जाऊन म्हण, ठीक आहे? ऑफिस मध्ये तो श्रेयस आहे यार. त्यालाही सॉरी म्हणावं लागणार. त्याला काहीतरी लायर वगैरे म्हटलंय. तोही चिडला असणार आहे. मला सगळ्यांनाच सॉरी म्हणावं लागणार आहे. आता मी लेट पोहोचणार आहे. मला तर त्या ओल्ड फर्निचरला पण सॉरी म्हणावं लागणार आहे. ओल्ड फर्निचर खानवेलकर का? हा ठीक आहे, मला कळलं. ऐक ना, तू त्यांना काहीतरी थाप मार, ठीक आहे? तू त्यांना असं सांग की तू मंदिरात गेली होतीस त्यामुळे तुला लेट झाला आणि तू काहीतरी प्रसाद घेऊन जाणार वगैरे. तू आत्ता निघ पण. हा यार चाल. एक मिनिट. माय लक्झुरियस होम, आय मिस यू. गुरुनाथ. बघा अरे काय घाबरट मुलगी आहे यार. गट्स नाही तर अफेअर करायचं नाही ना. ओ गॉड. तू कुठला विचारत आहे? काय चाललंय? काही नाही, विचार करत होतो. अरे कसला विचार करतोय? बाबा आता डोक्यात 50 विचार असतात ना ऑफिसचे. अरे जाऊ की नको ऑफिसला? काय मूर्खासारखं बोलतोस तू? ऑफिसला जायलाच हवं. ड्युटी इज ड्युटी. जा लवकर. मी काय म्हणतोय की नक्की बाहेर यायच्या आत तू बाहेर जा. बाबा अहो तू. झालं तुझं आवरलं? सावकाश जा रे. आली काय लेप? हो आले. चल लवकर ये. सावकाश जा रे. आई, आता जे काय झालं ते व्हायला नको होतं. आणखी नाही तर का? काय आली होती ही पोट्टी? ईशाकडे येण्याचा नुसता बहाणा दिसते. आई, पण आता यात काही यांची चुकी नाही. यांना पण खूप त्रास झाला असणार. हल्ली तर सारखं बीपी वर खाली होतं यांचं. याला जबाबदार कोण? तोच आहे ना स्वतः. या असल्या भानगडी करू नये माणसानं. अरे ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होईल या गोष्टी करायच्या कशाला? हो बाबा, झाली चूक आता. पण ही भयताड मुद्दामून त्रास द्यायला आली असणार. आणखी नाही तर का? मला तर पक्का यकीन आहे काही ईशा गिशाकडे यायचं नव्हतं हिला. गुरुला त्रास द्यायच्या इराद्यानं आली होती ती. आम्हाला पाहिलं दोघांना आणि पळाली पोट्टी. राधिका, तुला तर गाफील राहून चालणार नाही बरं. ती बडी चालाक पोट्टी आहे. तुला चांगलं चाणाक्ष व्हायला हवं, एकदम कडी नजर ठेवून. आज ती पोरगी दारात आली, उद्या घरात यायला पण कमी नाही करणार. उभाट. जेनी. येस सर. गुरु सरांच्या घरी सकाळी सकाळी काहीतरी गडबड झाली. ओ गॉड, काय झालं सर? गुरु सरांचे बाबांनी श्रेयसचा नंबर मागितला. श्रेयसचा? फॉर व्हॉट? माहित नाही, पण ते खूप चिडलेले होते. काय झालंय काहीच कळत नाही. बट सर, गुरु सरांचे बाबा आणि श्रेयस, as per my information, they don't even know each other well, right? एक्झॅक्टली. गुड मॉर्निंग आनंद सर. गुड मॉर्निंग जेनी. हे श्रेयस सर. काय झालं? काय झालं म्हणजे कशाबद्दल? अरे गुरु सरांच्या बाबांनी तुझा नंबर मागितला. any प्रॉब्लेम? अच्छा ते काहीच प्रॉब्लेम काहीच नाही सर. ऍक्च्युली मी काही मेसेजेस चुकून गुरु सरांच्या मोबाईलवर सेंड केले. माझ्या गर्लफ्रेंडला जे मेसेजेस करायचे होते ते मी चुकून गुरु सरांना सेंड केले. व्हॉट? या म्हणून गुरु सरांच्या बाबांनी तुला फोन केला? आय मीन
आय एम नॉट एबल टू गेट दिस. हा कारण ते जरा ते आय लव्ह यू आणि ते स्माइलीज असतात ना सर, चुकून तिथे ते चुकून गुरु सरांना सेंड झालं आणि त्यांना वाटलं की माझं आणि गुरु सरांना मी म्हणजे तू गुरुजनांना मेसेज पाठव आय लव्ह यू. Okay. Everything is fair in love and war, Shreyas. येस. But I'm happy that you have a girlfriend. भाई कौन है कौन वो खुश नसीब. सर मला खूप कामं आहेत, मी आलोच. येस जेनी, कुछ तो गडबड है. काय सांगतेस? सकाळपासून एवढं सगळं झालं? हो ना. आणि ती शन्या काही ऑफिस मधनं गेली नाहीये, त्यामुळे माझ्या डोक्यात सारखा तिचाच विचार आहे. मी तुला म्हटलं होतं ना, ती गुरुला इतक्या सहजासहजी सोडणारच नाही. हे बघ, एकतर गुरुच्या मागे लागून तिला ऑफिस मधून हाकलून दे, नाहीतर तिचा विचार डोक्यातून काढून टाक. अगं रेवती, एवढंच नाहीये, मला आणखी एक गोष्ट कळली. आता काय? तू यांच्या ऑफिस मध्ये श्रेयस आहे ना, त्याचं शन्यावरती प्रेम आहे. काय? हो ना. त्याला दुसरी कुठली मुलगी मिळाली नाही का? तिचं एवढं सगळं माहिती असताना सुद्धा तो तिच्यावर कसं काय प्रेम करू शकतो? बरा आहे ना तो? पण मी काय म्हणते रेवती, नाहीतरी श्रेयसचं प्रेम आहेच, तर त्या दोघांचं लग्न लावून दिलं तर? नाही म्हणजे पुढचा धोकाही टळेल आणि शन्या सुधारेल सुद्धा. श्रेयस चांगला आहे ग, सुखात ठेवेल तिला. त्यापेक्षा आपण तिला पुण्याला पाठवून दिलं तर ते जास्त बरं नाही का? त्यामुळे श्रेयस सुद्धा वाचेल आणि गुरुनाथ सुद्धा. रेवती, तू यांच्याबद्दल असं बोलू नको ग. किती बदललेत हे. अगं, तो जरी बदलला तरी तू सुद्धा बदललीस ना. तू स्वतःच्या पायावर उभी राहिलीस तेव्हा गुरुनाथला तुझं अस्तित्व प्रकर्षाने जाणवलं. त्याला कळलं की राधिकाचं माझ्या वाचून काहीच अडणार नाही. एक सामान्य गृहिणी मनात आणलं तर काहीही करू शकते हे तू दाखवून दिलीस. तू आहेस तशी राहा, पण सावध राहा आणि कामावर लक्ष दे तुझ्या. बरं, कामाचं कुठवर आलंय? अगं चालू आहे ना रेवती, जोरात चालू आहे. पण आणखीन हातपाय मारायला लागतील, जरा जाहिरात करायला हवी. बरं झालं हा विषय निघाला. रेवती, मला एक सांग, का ते पेपर मध्ये ऍड येतात ना, त्याला काही चांगला रिस्पॉन्स येतो का ग? हा, मिळतो. पण मला असं वाटतं की वेबसाईट्स वरती तुझ्या लोणची आणि मसाल्यांची ऍड आपण करायला हवी. कारण काय की पेपर वाचणारा एक वर्ग आहे, पण आपल्याला जर युथला कॅच करायचं असेल ना तर इंटरनेट शिवाय पर्याय नाही. खरं.